24 मे 2026 रोजी UPSC पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्या पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन 1चा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये इतिहास या विषयातले 20 प्रश्न आलेले होते. प्रत्येक प्रश्नाचं जर बारीक अवलोकन जर केलं तर त्यामध्ये प्राचीन भारतावर जास्त फोकस दिसला. विशेषतः प्राचीन भारतातील जे कला संस्कृती जे घटक आहेत ते घटक, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राशी निगडीत असणारे जे घटक आहेत ते घटक, त्याचप्रमाणे आधुनिक भारतातील जे काही ब्रिटिशकालीन जे महत्त्वाचे जे कमिशन आहे ते कमिशन आपल्याला या मध्ये पाहायला मिळतात. अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक प्रश्नपत्रिकेत जे विचारले गेलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं जे अवलोकन आहे. आता आपण या ठिकाणी काही प्रश्न पाहूया. निम्नलिखित में से कर्नाटक संगीत किस राग का हिंदुस्तानी संगीत के राग बिलावल में मेल है. तसं भारतामध्ये 2 महत्त्वाचे शास्त्रीय संगीत आहेत. एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि दुसरं कर्नाटक शास्त्रीय संगीत. तर यामध्ये कर्नाटक जे संगीत आहे त्या संगीताशी आणि हिंदुस्तान जे संगीत आहे त्या संगीताशी मेळ घेणारा जो काही मुद्दा आहे, ऑप्शन नंबर 4 जो डी आहे, धीर शंकराभरणम, हा जो राग आहे तो राग या ठिकाणी 19वा राग म्हणून त्यामध्ये जोडला गेलेला आहे. तर त्याचं उत्तर 4 नंबर आहे. दुसरा प्रश्न विचारला होता, हिल्टन यंग कमीशन 1926 द्वारा कृत्रिम रूप से निर्धारित की गई रुपये स्टर्लिंग विनिमय दर को ब्रिटिश सरकार द्वारा निम्नलिखित में से किस कारण से अंगीकार किया. याचं एक सगळ्यात महत्त्वाचा कारण आहे ते म्हणजे भारत से प्रेषित धन के प्रवाह में सहायता देने और भारत की ऋण पात्रता को बनाए रखणे. म्हणजे विनिमय जे काही दर आहे त्याचप्रमाणे इतर जे काही व्यापार आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा तो कायमस्वरूपी वाढवावा टिकवावा याकरता ब्रिटिशांनी या हिल्टन यंग कमिशनद्वारे हे भारताचा जो विनिमय दर आहे तो दर कायमस्वरूपी टिकवण्यासाठी हा मुद्दा सांगितला होता. तर त्याचं उत्तर ए आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारला होता, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. पहिलं कथन दिलेलं होतं, पाली ग्रंथों में कहापन, निक्खा, कंस, काकनिका जैसे सिक्कों में प्रथम संदर्भ समाविष्ट है. दूसरा मुद्दा दिला, पाली ग्रंथों में प्राप्त साहित्यिक साक्ष्य की पुष्टि अनेक ग्रंथों से प्राप्त आहत सिक्कों की पुरातात्विक प्रमाण द्वारा होती है. इन सिक्कों से अधिकांश चांदी के बने होते. आता त्या ठिकाणी दिलेले जे दोन्ही मुद्दे आहेत, उपयुक्त कथन निम्नलिखित में से किन में संबंध आहे. शहरी जीवन त्याचप्रमाणे मुद्रा अर्थव्यवस्था की संक्रमण से, त्याचं उत्तर सी राहील 1 व 2. म्हणजे दोन्ही जे मुद्दे आहेत ते मुद्दे त्याशी संबंधित आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे निम्नलिखित में से किस मंदिरों में नागर शैली के शिखर आहे. याच्यामध्ये जे मंदिर आहेत, एक हुचीमल्ली गुडी मंदिर ऐहोलचं आणि त्याचप्रमाणे दशावतार मंदिर देवगड, हे 2 आणि 3 बी नंबरचा जो पर्याय तो पर्याय या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नागर शैलीतील अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची मंदिर शैली म्हणून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासात पाहायला मिळते. त्यानंतर 5वा प्रश्न आला होता, जैन धर्म से मान्यता प्राप्त जीवन के अस्तित्व के 4 मुख्य रूपों में निम्नलिखित में कौन सा सम्मिलित नहीं. देव ईश्वर हा घटक त्यांच्यामध्ये आहे, मनुष्य मानव आहे, तिर्यक पशुपादप आहे, पण यक्ष अर्धदेव यासंबंधी जैन धर्माच्या मान्यतेमध्ये कुठेही उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. यासाठी तुमचा अभ्यास जो आहे तो डीप असला पाहिजे. त्यानंतर बाग गुफाओं में विद्यमान हल्ली सालस्य चित्र क्या प्रदर्शित करता है. त्याचं उत्तर ए आहे, एक आनंदमय लोकनृत्य. हे स्त्रियांचं असणारं सामूहिक लोकनृत्य आहे. ते त्या काळामध्ये ते जे चित्र आहे त्या चित्रशैलीतून आपल्याला पाहायला मिळतं. तरी संबंधित जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी जी UPSC जो पेपर आहे तो पेपर सोडवत असताना किंवा अभ्यास करत असताना प्रश्न जे आहे तर प्रश्न विचारली जी शैली आहे त्याला अनुसरून कला सांस्कृतिक घटक याकडे जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जो प्रश्न आहे तो प्रश्न थोडासा डीप विचारला गेलेला आहे. त्यामुळे अभ्यास करताना पूर्वपरीक्षेचा जो अभ्यास आहे तो अभ्यासाबरोबर तुमचा मुख्य परीक्षेचा पण अभ्यास त्याबरोबर होत असतो. ह्या प्रत्येक घटकाचा अभ्यास करताना स्वतःचे जी शॉर्ट टिपण आहे ते टिपण तयार करून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक मुद्द्याचे व्यवस्थित आकलन होईल आणि त्या आधारे ती जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. तर आजच्या इतिहासात या विषयासंबंधी जे काही 6 प्रश्न पाहिले असेच प्रश्न आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. शेअर करा, लाईक करा.